होते। मी त्यांना हो बर ठीक आहे असं म्हणू लागली। मी माझ्या स्वतःवरच राग काढू लागले होते। मी जाऊन किचन मध्ये बसले। एक तरी मला ते बाथरूम मध्ये झालेले गोष्ट माझ्या डोळ्यासमोर सतत फिरत होती। मला रात्रभर काही झोप येत नव्हती, कारण माझ्या डोळ्यासमोर सतत ती गोष्ट फिरत होती। कसं तरी सकाळी मी न सांगताच पटकन उठले आणि माझ्या घराकडे निघून आले। मी मालकाच्या समोर कसं जाऊ हे मला खूप वेगळं वाटू लागलं। मी माझी पटापट घरी जाऊन पोहोचले आणि घरी आल्यावर आई मला विचारू लागली, काय झालं आहे? तुला काही टेन्शन आहे का? तू सकाळी आल्यापासून खूप परेशानमध्ये असल्यासारखं राहत आहे। मी आईला काही न सांगता म्हणू लागले की काल काम खूप जास्त होतं ग, त्यामुळे अंग दुखत आहे। पण तिला काय सांगू की माझ्या डोळ्यासमोर सध्या मला काय दिसत आहे असा एकही मिनिट जात नव्हता की ती गोष्ट माझ्या डोळ्यासमोर फिरत नाही। माझ्या मनातल्या मनात सुद्धा सतत मला एक गोष्ट येत होती। आई म्हणू लागली की काम केल्याने होतं ग, तू जेवण करून झोपी जा, मग तुला नंतर आराम वाटेल। पण तिला काय सांगणार माझ्या डोक्यामध्ये काय चालू होतं। मला त्या दिवसापासून कामाला जाऊच वाटत नव्हतं, म्हणून मी 2-3 दिवस कामाला न जाताच घरी राहिले। पण 2-3 दिवसानंतर माझा मालकीन आणि त्यांची मुलगी घरी आली आणि तेव्हा म्हणू लागली, काय झालं गंगू, कामाला का येत नाही? सगळं काही ठीक आहे ना? मी मालकीन बाईला म्हणू लागले, हो सगळं ठीक आहे। तेव्हा मालकीन म्हणू लागली, तुझे मालक बाहेर गावी गेलेले आहेत आणि घरामध्ये खूप काम पडलेलं आहे आणि तू 2-3 दिवस कामालाच आली नाही। काय झालं म्हणून मी तुला भेटायला आले। ठीक आहे म्हणून मी मालकीनबाई सोबत गाडीमध्ये बसून घरी गेले। मालक घरी नाहीत म्हणल्यावर थोडं माझ्या मनाला बरं वाटलं। घराचा दरवाजा उघडला तर मालक समोर होते। मी लाजून माझी मान खाली घातली आणि मालकीनबाई मालकाला म्हणू लागली, तुम्ही एवढ्या लवकर परत आलात? मालक म्हणाले, हो, पण अचानक मीटिंग कॅन्सल झाली, त्यामुळे दुसरे काही काम नव्हते म्हणून घराकडेच निघून आलो। तेव्हा मालक मला म्हणू लागले की गंगू, एक गरम चहा माझ्यासाठी बनवून आण, कारण थंडी खूप वाढली आहे। तेव्हा मालकीन मला म्हणू लागली, हो चला मी करून देते। म्हणून मी आणि मालकीन किचनमध्ये दोघीजण गेलो। तेव्हा मालक माझ्याकडे खूप वेगळ्या नजरेने बघू लागले आणि आता सुद्धा मला खूप भीती वाटू लागली, कारण माझं आणखीन लग्न झालेलं नव्हतं आणि मालक माझ्याकडे अशा नजरेने पाहत होतं की ते मला असंच खाऊन टाकतील। मी चहा घेऊन मालकाकडे जात होते, तेवढ्यातच मालकीन म्हणू लागली की मी घेऊन चहा देते। मी दुपारी 12 वाजेपर्यंत घरातली सर्व काम पटापट आटपून घेतले आणि मी घरला जाण्यासाठी घराच्या बाहेर पडत होते। तेवढ्यात मालक माझ्या समोर आले